समितीतील सदस्यांना वाटण्यासाठी ती आणण्यात आली होती असा आरोप केला जातो। समित्या त्याच्यासाठी आहे, ते पैसे जमासाठी करण्यासाठीच समित्या असतं। आणि 15 वर्षाचा भाजपाचा जर कार्यकाळ पाहिला तर प्रचंड भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलेलं आहे। नैतिकता नावाची गोष्ट पूर्णतः घसरली आहे। न्यायालयामध्ये लोकांना संशय यायला लागला। निवडणूक आयोग सुद्धा संशयाच्या घेरात सापडलेला आहे। सरकार आपल्याशी जो चांगलं वागेल त्याच्यासोबत सरकार चांगलं वागेल। सरकार म्हणून पक्ष चालवण्याची जी मानसिकता अधिकाऱ्यामध्ये आली, म्हणजे आपण पाहतो का एखाद्या राजकीय पक्षानं पार्टीच्या नेत्यानं जसं प्रशासन चालावं तसं अधिकारी चालवावं लागलं आणि त्याच्यामुळं प्रचंड भ्रमनिराश लोकांमध्ये आहे। एकंदरीत वातावरण जे आहे का भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलण्यासारखं आहे। आणि भाजप आणि भ्रष्टाचार हे समीकरण आता जुळलेलं आहे। तुम्ही पहा का अजूनही संजय गांधी असन MRGSच्या मजुराचे पैसे असन 6-6 महिन्यापासून भेटत नाही। कित्येक लोकांच्या घरकुलाचे पैसे काल मराठवाड्यामध्ये विहिरीचे पैसे भेटले नाही म्हणून आमच्या एका कार्यकर्त्यानं झाडावर चढून आंदोलन केलं। माझ्याजवळ मॅसेज आहे, मी फडणवीस साहेबांना मॅसेज पाठवला। तो बुलढाणा जिल्ह्यातला एक मजूर आहे, त्या मजुराला घरकुलाचे पैसे 15,000चा पहिला हप्ता आला, नंतरचा हप्ता दिलाच नाही आणि जर हप्ता लागत असेल तर आम्हाला 20,000 रुपये द्या असा अधिकारी कर्मचारी तिथं सांगितलं जातं। 1.25 लाख घरकुलाच्या योजनेमध्ये 20,000 जर हप्ता टाकण्यासाठी दिला जात असेल तर मग राहिलं काय शिल्लक? देवेंद्रजी म्हणतात की जिल्ह्याच्या कामासाठी मंत्रालयात येऊ नका, तिथं स्कॅन लावून टाकलंय, तिथे सर्वसामान्यांना जाण्यासाठी सगळीकडे पावबंदी घातल्या, अत्यंत पेशवे आल्यासारखी व्यवस्था करून टाकली मंत्रालयात। सामान्य माणसाला जाणं कठीण झालेलं आहे आणि जिल्हा स्तरावरचा करप्शन बंद व्हायला तयार नाही। पालकमंत्री फिरत नाही, पालकमंत्र्याचे वाद आहे आणि मग अशा याच्यात सामान्य माणसासाठी सरकार शिल्लक राहिलं असं काही चित्र नाहीये। ही सगळी रोकड सापडली आहे। सुरुवातीला खरं तर कारवाई करायला पण टाळाटाळ झाली होती। मला माहिती आहे, मी आदिवासी समितीमध्ये होतो आणि मी जेव्हा धारणीला धाड टाकली होती तेव्हा त्या आश्रमशाळेतलं 8 वर्षाचं सामान विद्यार्थ्यांना दिलंच नव्हतं आणि मग सगळे समितीवाले म्हणे आता उठा चला आता आपण हे गुंडाळून टाकू। पण मी तिथं 2 वाजेपर्यंत थांबलो, सगळ्या लोकांना बोलावलं आणि ते सामान वाटून दिलं आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले। समित्या ह्या प्रशासनावर खरं तर अंकुश लावण्यासाठी असतं केलेला। पण 10-10 वर्षाचा 2-2 वर्षाचा कारभार बरोबर चालतं का नाही चालत, 1 रुपया वरतून टाकला तो खालपर्यंत किती गेला याच्यासाठी ह्या समित्या असतं। पण ह्या समित्या अर्ध्या अधिक करप्ट झालेल्या आहे आणि त्याच्यामुळे आजची स्थिती अत्यंत वाईट आहे। प्रशासन नावाची गोष्ट म्हणजे प्रशासन आहे, आम्ही पाहतोय का ज्यांना 2.5-3 लाख रुपये पगार आहे तो 10-10 हजार रुपये घेण्यापासून सुरुवात करतं आणि मंत्री महोदय जे आपण पाहतोय का एकंदरीत यांचा लपलेली मालमत्ता जर पाहिली तर आपल्या राज्याचं दुसरं बजेट आपल्याला निर्माण करता येईल अशी अवस्था या देशामध्ये आहे। आणि जे करप्ट आहे त्याच्याचकडे चांगले खाते पण दिल्या जातं, त्याच्याचकडे चांगले सचिव जर आम्ही पाहतो का बोलल्या जाते, नगर विकास सचिव असेल तर 100 कोटी द्यावं लागेल, अशा प्रकारची व्यवस्था या देशामध्ये राज्यामध्ये येऊन पोहोचली। मात्र अजूनही कृषी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं काही आश्वासन दिले? मला वाटते हा स्टँडिंग शासन निर्णय आहे। पहिली गोष्ट तर 2023चा जो शासन निर्णय होता पीक विम्याच्या बाबतचा त्याच्यात 5 टिगर दिले होते। 1-1 होता, 1-2 होता, 1-3 होता, 1-5 अशा प्रकारचे 5 टिगर होते। पण आपले कृषी मंत्री आल्यानंतर आणि देवेंद्रजी आल्याबरोबर आपण पाहतो का 0 पैशातला जो आम्ही पाहतोय विमा काढला जात होता तो आता पैसे भरून 4,000-5,000 रुपये भरून एकरी विमा काढावा लागतो। पण टिगर एकच भेटणार आहे। टिगर कोणतं भेटल तर पीक कापणीनंतर आलेलं नुकसान। म्हणजे आज आपण पाहतो का पीक पेरणीच्या वेळी झालेलं नुकसान भेटणार आहे का या विम्यामध्ये? नाही भेटणार आहे। कोकाटेंना आमचं जाहीर आव्हान आहे का तुम्ही 0 वरचा विमा आता पैशावर आणला, पैशावर आणल्यानंतर कंपनीच्या सोयीचा म्हणजे कंपनी नफ्यात राहील अशा पद्धतीचा एकच विमा ते देणार आहे। 4 टिगर आमचे जे देणार नाही त्याचे